ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 21वा अध्याय हा सद्गुरू साईनाथांचा आपल्या भक्तांना अनुग्रह देणे याबद्दल आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकार हेमाडपंत म्हणतात की नशिबात असल्याशिवाय साधू संतांची भेट होत नाही. याच सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी हेमाडपंतांनी काही सर्वांगसुंदर कथानकं या अध्यायात गुंफली आहेत. पहिल्या कथेत ते म्हणतात, वांद्रेभात पीर मौलाना नावाचे एक सिद्ध पुरुष वास्तव्याला होते. लांब लांबहून लोक त्यांच्या दर्शनासाठी यायचे. मी त्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून नोकरी करत होतो. त्या सिद्ध पुरुषाच्या इनुस नावाचा सेवेकरी मला सतत मौलवी साहेबांच्या दर्शनाला एकदा या असं म्हणून आग्रह करायचा. अनेक वर्ष त्या गावात असून देखील त्यांच्या दर्शनासाठी माझं जाणं झालं नाही. माझ्या लक्षात आलं, सत्पुरुषांच्या दर्शनाचा योग सहजासहजी येत नाही. विनायकराव ठाकूर नावाचे एक नामवंत अधिकारी होते. ते तहसीलदार होते. मोजणीच्या निमित्ताने त्यांचे एकदा बेळगावमधील वडगाव इथं येणं झालं. त्या गावात एक अत्यंत प्रसिद्ध कानडी संत वास्तव्य करत होते. त्यांचं नाव संत आप्पा महाराज. त्यांच्या दर्शनाला ठाकूर साहेब आले. महाराजांच्या चरणावर ठाकूरांनी डोकं टेकवलं. त्यावेळी संत आप्पा महाराज विचारसागर नावाचा ग्रंथ वाचत होते. आप्पा महाराज ठाकूर साहेबांना म्हणाले, नोकरीच्या निमित्तानं तुमचं उत्तरेकडं जाणं होईल. वाटेत तुमचं एका दिव्य महापुरुषाशी दर्शन होईल. तेच सत्पुरुष तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतील. त्यांच्याकडून तुम्हाला उपदेश मिळेल आणि तुम्हाला मनःशांती मिळेल. पुढे ठाकूर साहेबांची बदली जुन्नर इथं झाली. तिथे त्यांनी तहसीलदार म्हणून खूप चांगलं काम केलं. त्यांची बदली नंतर ठाणे जिल्ह्यात कल्याण इथं झाली. योगायोगाने त्यांची भेट नानासाहेब चांदोरकर यांच्याशी झाली. बोलता बोलता श्री साईबाबांचा विषय निघाला आणि बाबांची कीर्ती ऐकून ठाकूर साहेबांना साईबाबांचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली. नानासाहेबांनी त्यांना साई दर्शनाचा खूप आग्रह केला. पण ठाकूर साहेब म्हणाले, अहो, मला नेमका ठाणे शहरात दिवाणी कोर्टात खटल्याची सुनावणी आहे. आज दर्शनाला जमणार नाही. यावर नानासाहेब म्हणाले, बाबा समर्थ आहेत. कोर्टातील खटल्याचं काय ते बघून घेतील. नानासाहेबांचं न ऐकता ठाकूर साहेब कोर्टात गेले आणि योग असा की खटल्याची तारीख नेमकी पुढे ढकलली गेली. ठाकूर साहेब मनात हळहळले. ते म्हणाले, मी नानासाहेबांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. बाबांचं दर्शनही राहिलं आणि खटलाही दूरच गेला. मोठ्या आपुलकेने त्यांनी शिर्डीला जाण्याचा बेत आखला. ठाकूर साहेब बाबांच्या समोर शिर्डीला उपस्थित होताच बाबांनी मोठी कमाल केली आणि बाबा म्हणाले, कानडी आप्पांच्या म्हणण्यासारखे इथे येणं सोपं नाही. इथे येण्यासाठी अंग झिजवावं लागतं. हे शब्द ऐकताच ठाकूर साहेबांना क्षणात कानडी संत आप्पा महाराज यांची आठवण झाली. ठाकूर साहेबांनी साईनाथांच्या चरणी मस्तक ठेवलं. ते बाबांना म्हणाले, बाबा माझ्यावर कृपा करा. मला आप्पा महाराज म्हणाले होते, विचारसागर हा ग्रंथ वाचा. मग तुमचे पुढे उत्तरेकडे जाणं होईल आणि एका महापुरुषाची भेट होईल. तेच तुम्हाला उपदेश देतील. बाबा, तुम्हीच ते महापुरुष आहात. त्यांच्या त्या वक्तव्यावर बाबा उद्गरले, तुम्ही सत्पुरुषांच्या सांगण्यावरून ग्रंथ वाचला, पण त्या ग्रंथानुसार आचरण केलं पाहिजे हे विसरू नका. बाबांनी त्यांच्याकडून शिर्डीत ग्रंथ वाचन करून घेतलं आणि त्यातील आचरण समजून सांगितलं. श्रोते हो, गुरूंच्या कृपेशिवाय फक्त वरवरचं ग्रंथ वाचन मुळीच उपयोग नाही. एकदा पुणे शहरात अनंतराव पाटणकर नावाचे सद्गुरूस्थ राहत होते. त्यांचं वाचन अफाट होतं, पण त्यांना मनःशांती नव्हती. ते बाबांच्या दर्शनाला आले. त्यांनी बाबांना प्रश्न केला, बाबा, मी वेद, पुराण, उपनिषद, शास्त्र अनेक ग्रंथ वाचली, पण माझ्या मनाला शांतता काही मिळाली नाही. बाबा म्हणाले, एकदा एक सौदागर आला. त्याला मनाची एकाग्रता नव्हती. ते सतत खिन्न असत. सौदागरांनी काय केलं माहिती आहे? घोड्याच्या जमिनीवर पडलेल्या 9 लेंड्या उपरण्यात घट्ट गोळा करून बांधल्या. काय सांगावं, त्या क्षणी त्याला एकाग्रता लाभली. त्याला मनाची त्याची खिन्नता गेली. पाटणकरांना बाबांच्या बोलण्याचा अर्थ काही समजेना. कोण सौदागर, कोणत्या लेंड्या, काय त्या 9 लेंड्या? त्यांनी 9 लेंड्याबाबद्दल बाबांचे दुसरे परमभक्त दादा केळकर यांना विचारलं. ते म्हणाले, अहो, बाबांचं बोलणं गूढ असतं, ते त्यांना समजतं. पण मला असं वाटतं की 9 लेंड्या म्हणजे 9 प्रकारची भक्ती, नवविधा भक्ती. अर्थात नवविधा भक्ती, या नवविधा भक्ती म्हणजे श्रवण,
कीर्तन, नामस्मरण, चरणसेवन, पूजन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशी ही नवविध भक्ती प्रल्हाद, हनुमंत, अर्जुन यांनी केली होती. अरे सौदागर म्हणजे फायदा तोटा नीट पाहून व्यवहार करणारा व्यापारी. आपल्याला त्याच्याप्रमाणे आपलं भलं बुरं कशात आहे हे समजलं पाहिजे ना. याच नवविधा भक्तीने मनाला शांतता मिळते. दुसऱ्या दिवशी अनंतराव पाटणकर बाबांच्या दर्शनाला आले. बाबा म्हणाले, बांधल्या का लेंड्या पदरी? अनंतराव म्हणाले, माझ्यावर कृपा करा, मी त्या बांधण्याचा प्रयत्न करतोय. बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि पुढे त्यांचं कल्याण झालं. त्यांना मनशांती मिळाली. एकदा एक वकील बाबांच्या दर्शनाला आला. त्यांनी बाबांच्या पायावर डोकं ठेवलं, दक्षिणा ठेवली आणि बाजूला जाऊन बसला. बाबा क्षणात म्हणाले, लोक किती लबाड असतात. पाया पडतात, दक्षिणा देतात आणि मनात शिव्या देतात, माझी बुराई करतात. वकील साहेब मनात चमकले. त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या खोलीत साईबाबांबद्दल एक जण म्हणाला होता, औषध पाणी न घेता केवळ साईनाथांच्या नादी लागून काही उपयोग होईल. या चर्चेत वकीलसुद्धा थोडेफार सामील होते. बाबांनी त्यांच्या खोलीत काय गप्पा चालल्या होत्या हे इकडं बरोबर ओळखलं. श्रोते हो, मला असं वाटतं, एखाद्या सत्पुरुषाची एखादी गोष्ट आपल्याला मान्य नसेल तर आपण गप्प बसावं, पण कोणतीही वाईट कमेंट करू नये. आणि जिथे अशा चर्चा चालतात त्या आपण ऐकूनसुद्धा घेऊ नये. इथे अध्याय 21 पूर्ण होतो. हेमाडपंत ग्रंथाच्या शेवटी आपल्या सगळ्यांसाठी म्हणतात, सगळ्यांचं कल्याण हो, साईनाथांची कृपा आपल्यावर सतत राहो आणि आपलं घर न राहता मंदिर हो. भेटूया पुढील अध्यायात. तोपर्यंत ओम श्री साईराम.